हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज दसऱ्याचा दिवस होता। व्हिडिओ ना खूप लेट येत आहेत कारण गावी आलो आहे, भरपूर अशी कामं आहेत आणि खूप काय काय सरप्राईज पण आहेत तुमच्यासाठी, तर त्याचीच तयारीमध्ये आहे आम्ही सर्वजण। व्हिडिओ एडिट करायला मला बिलकुलच टाईम भेटत नाही आणि गावी कसं रोज काही ना काहीतरी सण वगैरे आहे तर त्याची तयारी असते, घरामध्ये भरपूर अशी कामं असतात आणि जेव्हा मला थोडाफार वेळ मिळेल ना तेव्हा मी व्हिडिओ एडिट करत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। व्हिडिओ गावाकडले छान छान आहे तर मन पण होतं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, तर मला जेवढं शक्य होईल ना तेवढा मी प्रयत्न करून लवकरात लवकर सगळे व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन। आणि व्हिडिओ थोडं लेट येत आहे त्याबद्दल मी सॉरी बोलते। चला तर मग करूया व्हिडिओची सुरुवात आणि बघूया आज आमचं दसऱ्या दिवशीचं रुटीन कसं कसं असतं। आणि मस्त आता इथं सासू दोघी जणी मिळून स्वयंपाकाची तयारी करत आहे, कारण आज सासूबाईंचं नवरत्न सुटणार होतं तर आज मला भरपूर असं पदार्थ बनवायचे होते। सासूबाई म्हणल्या मी पुरणपोळी बनवतो आणि मला धपाटी, वडी, गवारीची भाजी, भेंडीची भाजी, भजी, पापड भरपूर असं मला पण काय काय बनवायचं होतं। केस वगैरे धुतले होते, सकाळ सकाळचीच वेळ होती आज ना। थोडंसं मी आणि सासूबाई लवकरच उठलो होतो कारण आता आपल्याला भरपूर असा स्वयंपाक बनवायचा होता तर थोडं लवकर उठूनच आवरत आहे। केस वगैरे सुकसपर्यंत वाट बघत बसले असते तर वेळ झाला असता। आणि आता इथं बघा धपाट्याचं पीठ वगैरे मळून मस्त आता आम्ही धपाटी थापून बनवत आहे। आणि आजच्या नैवेद्यासाठी धपाटी, वडी, पुरणपोळीचा नैवेद्य पाहिजे तर सगळं आम्ही थोडं थोडं बनवायचा म्हणजे प्रयत्न केला होता आणि सगळं आम्ही बनवलं होतं। तुम्हाला मी नंतर दाखवतोय आम्ही कोणकोणत्या भाज्या वगैरे बनवल्या होत्या। चला तर मग आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आमचं दसऱ्या दिवशीचं रुटीन कसं कसं असतंय। आणि आता इथं ना सासऱ्यांनी सगळे हे हत्यारे आहेत ना आपल्या शेतामध्ये कामाला पडतात, हे सगळे धुवून वगैरे आणले होते छान। आता त्याची पूजा करून घेते। सासऱ्यांनी पहिले पूजा केली त्याच्यानंतर मी माझं आवरलं आणि आता इथं मी पण पूजा करणार आहे। चला मग बघूया कशी पूजा वगैरे करतायत। आणि मंदिरामध्ये पण मला आज पूजा करायची होती, तर आज आपले देव वगैरे व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायचे, छान त्यांना नवीन वस्त्र वगैरे घालायचं आणि त्यांची पूजा। आणि आता देवपूजा करायची होती तर ना देवाला अंतरण्यासाठी नवीन वस्त्र पाहिजे, तर मी इथं पीस वगैरे कट करून घेत आहे। आणि आता आज आपले देव वगैरे 9 दिवसातून उठवायचे, त्याच्यानंतर त्यांना मस्त अशी आंघोळ घालायची आणि छान त्यांची पूजा करायची होती। आणि मला सासूबाईंनी सांगितलं हा पीस आहे ना तो कट करून घे म्हणजे त्यांना आपण देवाखाली हांतरायला होईल। त्याच्यानंतर इथं आता देव वगैरे उठवायचे चालू आहेत, लाईट गेली होती त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित घ्यायला आला नाही। आणि माझ्या पलीकडल्या सासूबाईंच्या घरी सगळे मुलं फौजी वगैरे देव उठवायला गेले होते, कारण कसं सगळे मिळूनच कसं काय कार्यक्रम करतात पण छान पण वाटतं। आणि आता इथं मी पण आले होते शूट घ्यायला। चला तर नमस्कार करून घेऊया। आतमध्ये सासूबाई हाक मारत होत्या आणि माझ्या हा चुलत सासूबाई आहेत ना त्या इथं पुरणपोळी बनवत होत्या, तर चला त्यांचं पण थोडंसं शूट घेऊया। आणि पलीकडे माझ्या सासूबाई पण पुरणपोळी बनवतच होत्या। आता इथं आलो तर चला म्हटलं इथं थोडासा व्हिडिओ घेऊया। आणि आमच्या इकडं अशा प्रकारे पुरणपोळी बनवली जाते, तेल वगैरे लावून आणि तवा आहे ना तो असा उलटा ठेवला जातो, त्याच्यावरती आपण पुरणपोळी टाकायची आणि एकदम टेस्टी बनती आणि खायला पण एकदम लुसलुसी असते, मऊ अशी। तर बघा अशा प्रकारे लाटण्यावरती घेऊन पुरणपोळी बनवली जाते। मी पण बनवते पण थोडं जम्मूला आता जास्त सवय नसल्यामुळे एवढं होत नाही, पण गावी आमच्या इथं अशाच पुरणपोळी बनवतात। चला आता मी पण इथं पूजा वगैरे करून घेते। आमचं पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य सगळा बनला होता, दही, धपाटी, वडी वगैरे सगळं नैवेद्य बनला होता। सगळ्या आरत्या वगैरे लावून घेऊया आणि मस्त अशी पूजा करून घेऊया। आणि आता घरातलं आतमधलं सगळं आवरलं, देवाची वगैरे पूजा केली, हात्यार पूजा वगैरे केली। त्याच्यानंतर चला म्हटलं आता बाहेरला आवरूया। आणि सकाळपासून रांगोळी वगैरे घालायला टाईमच नाही भेटलं
आता थोडंसं आवरलं होतं, चला म्हटलं मस्त अशी रांगोळी घालून घेऊया अंगणामध्ये. आज दसरा आहे तर असं वाटतंच ना आपल्या अंगणामध्ये पण छान छान रांगोळी वगैरे घालावी. तर चला आता बघूया मी कशा प्रकारे रांगोळी वगैरे बनवत आहे. आणि आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी नवीन पाहुणा आला होता. जेव्हापासून मुलं गावी आले आहेत ना तेव्हापासून म्हणतायत ना आजोबांना त्यांच्या की घरामध्ये माव आणा ना, त्यांना म्हणजे माव म्हणजे किट्टी वगैरे ना खूपच आवडते. तर बघा किती छान बसलाय अर्णवच्या मांडीवर. आणि अर्णव कुणाल तर खूप खुश होते. बरेच वेळ झाला त्याच्याबरोबर खेळत पण होते. आणि अर्णवला कुणाला ना मनीमॅव खूपच आवडतात. दोघं त्यांना खूप असं सांभाळून ठेवतात व्यवस्थित. त्याच्यानंतर मला घरातलं बाकीचं आवरायचं होतं. भांडी वगैरे सगळी क्लीन केली. चला म्हटलं आता किचन वगैरे झाडू काढून घेऊया. भरपूर असा पसारा पडला होता आणि आज स्वयंपाक जास्त होता ना त्यामुळे भरपूर असं घाण झालं होतं किचनमध्ये. सगळीकडे आता झाडू वगैरे मारून घेईन, फरशा वगैरे सगळ्या पुसून घेईन. आणि गावाकडे कसं स्वयंपाक वगैरे भरपूर असतो ना त्यामुळे रोजच्या रोज सगळ्या फरशा वगैरे क्लीन कराव्या लागत्या. आणि आमचं किचन भरपूर मोठं आहे त्यामुळे मला भरपूर वेळ पण लागतो सगळी कामं आवरायला. चला काही नाही, आता सगळा स्वयंपाक झाला होता, बाकीचे कपडे वगैरे आवरली होती त्यामुळे एवढं काही नाही. आता मी सगळ्या फरशा वगैरे पुसून घेते. आणि आजच्या स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी, गवारीची भाजी, कटाची आमटी बनवली होती, दूध वगैरे पण होतं, पापड वगैरे तळलं होतं, आळूची वडी बनवली होती, भात पण बनवला होता आणि ह्याच्यामध्ये धपाटी आणि पुरणपोळी पण बनवल्या होत्या. असा सगळा स्वयंपाक आम्ही दसऱ्याच्या दिवशी बनवला होता. आणि आज आमच्या सासूबाईंचं नवरात्र पण सुटणार होतं त्यामुळं एवढा सगळा स्वयंपाक बनवला. आणि आता इथं घरातली सगळी कामं आवरली. मी, सासूबाई, फौजी, सासरे, मुलं आम्ही सर्वजण जेवण करत आहे. घरातलं आमचं सगळं आवरलं दुपारी. त्याच्यानंतर आता आम्ही इथं माझ्या माहेरी निघालो होतो, कारण माझ्या माहेरी ना संध्याकाळी शिलंगणाचा कार्यक्रम होता. तर मला वाटतं मी 10 वर्षातून निघालो आहे, कारण फौजींसोबत असल्यामुळं मला जास्त अशा कार्यक्रमाला येता येत नाही. ह्यावेळेस काहीतरी खास होतं त्यामुळं आम्ही गावी सुट्टीला आलो आहे. तुम्हाला लवकरच कळेल नक्की काय होतं. शॉर्ट व्हिडिओद्वारे तुम्हाला कळालंच आहे की आमचं सरप्राईज काय होतं. त्याच कामासाठी आम्ही आलो होतो सुट्टीला. तर चला म्हटलं ह्या वर्षी आहे तर आपण जाऊया आणि छान कार्यक्रम एन्जॉय करूया. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप. चला तर भेटूया अशाच उद्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.